त्या पगाराच्या मुद्द्यावर किंवा त्या पगाराच्या पैशांसाठी काही वेगळी काही उपाययोजना सुचवली आहे का किंवा काही आहे का? नाही, वेगळी उपाययोजना नाही. आम्हाला पूर्णतः पगारासाठी आणि बाकीच्याही गोष्टी आहे सरकारवरच अवलंबून राहावं लागणार आहे. आणि शेवटी कसं आहे की पहिलं तर म्हणजे जो लिहिलेला एक मुद्दा आहे की कुठलंही महामंडळ हे नुकसानी फायद्यामध्ये चालतच नाही. देशातलं कुठलंही एसटी महामंडळ, आमचंही महामंडळ तसंच आहे, पण इतकंही नुकसानीत ते जायला नको की जेणेकरून सरकारकडे हात पसरवत असताना आमचे हात तोडले जातील किंवा सरकार आम्हाला नाही असं म्हणेल. त्यामुळे आम्ही काहीतरी ठिकाणी सक्षम व्हायला पाहिजे. सक्षम होण्यासाठी आम्ही करतोय. आताच बघा, तुम्ही येण्यापूर्वी आम्ही आजपर्यंत आम्हाला ₹2.70 इंडियन ऑइल सारखी कंपनी किंवा HPCL सारखी कंपनी आम्हाला ₹2.70 फक्त प्रॉफिट म्हणजे आम्हाला डिस्काउंट देत होतं. आज आम्ही थोडंसं त्यांना सांगितलं आम्ही नाही तर निविदा प्रक्रिया राबवतोय. आमच्या बरोबर समोर रिलायन्स सारखी किंवा दुसऱ्या किंवा अजून तिसरी कंपनी कुठली, नायरा सारखी कंपनी आहे, आम्ही टेंडर काढतो असं म्हटलं त्यांनी लगेच ते आम्हाला ₹2.70 ₹3 लगेच केले. आजपर्यंत ₹1 न CSR देणारी लोक दुसरी कंपन्या आम्हाला जास्त CSR देतात म्हटल्यानंतर आम्ही किमान 3 ते 5 कोटी रुपये CSR च्या माध्यमातून 3 ते 5 कोटी रुपयाचा खर्च करू असं म्हणायला लागले. त्यामुळे हा आमचा उत्पन्नाचा एक स्रोत होतोय. 250 जे आमचे डेपो आहे ते डेपो आम्हाला जे इंडियन ऑइल सारखी कंपनी किंवा HPCL सारखी कंपनी जर देत असेल तर अशा कंपन्यांना, कारण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कंपन्या आहे, ह्यांना जर आम्ही आमचे डेपो चालवायला दिले तर सर्वसामान्य प्रवाशांना ते डिझेल विकू शकतात, पेट्रोल विकू शकतात, त्यातलं उत्पन्न मिळवू शकतात. आम्हाला त्यातला काही शेअर देतील तर आम्ही असेही त्यांच्यासमोर प्रपोजल ठेवलेले आहेत. भविष्यामध्ये आमचं जाहिरातीचं उत्पन्न आम्ही एक 22-23 कोटी रुपये ते 100 कोटी रुपयाचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. आणि पार्सल जे आमचे आहे त्या पार्सलचं उत्पन्न आमचं काही नाहीये, ते आम्ही जवळजवळ 60 ते 70 कोटी रुपये ठेवले. त्यामुळे उत्पन्नाचा स्रोत प्रत्येक बाबतीत वाढवण्याचा आमचा मानस आहे आणि आम्ही तसे प्रयत्न करतोय.